नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील ज्ञानेश्वरी आणि विश्वब्रह्म संकल्पना या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 6 भागांपैकी पहिला भाग वाचतोय. ज्ञानेश्वरी आणि विश्वब्रह्म संकल्पना. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गेली 700 वर्ष लोकमानसामध्ये एक अभिजात श्रेष्ठ ग्रंथ अशा यथार्थ मान्यतेस पावलेला आहे. सर्वसामान्यपणे त्यातील काव्य सौंदर्य आणि जीवनविषयक मूल्यविचार या 2 बाबतीत मतभेदांचा प्रश्नच उपस्थित होऊ नये असे या बाबतीत या ग्रंथाचे श्रेष्ठत्व आहे. मात्र यातील जीवन भाष्याबाबत शेकडो कथा, कीर्तने, प्रवचने, व्याख्याने, परिसंवाद, अगदी दूरदर्शन, आकाशवाणी, सभा संमेलने, विद्यापीठ महाविद्यालयीन अध्यापन यापासून खेड्यापाड्यात होणारी संबंधित पारायणे, निरूपणे यामधून बहुतांशी पारमार्थिक आध्यात्मिक अंगावरच अधिक भर दिला जातो असे आढळून येते. या ठिकाणी हा मानवी देह आणि त्याभोवतीचे ऐहिक विश्व यांना गौण, तुच्छ, मृगजळवत लेखून मानवी देह आणि विश्व या पलीकडील परब्रह्म हे जीवन इप्सित अशा स्वरूपाचे विवेचन अतीव श्रद्धेने आणि आत्मविश्वासपूर्ण अधिकारवाणीने केलेले असते आणि ते समोरच्या श्रद्धाशरण श्रोत्यांनी मोठ्या भावुकतेनं ऐकलेले असते व स्वीकारलेले असते. यातून ऐहिक विश्व व ऐहिक जीवन याबद्दलचा तुच्छतापूर्ण गौणभाव आणि पारलौकिक ब्रह्म व पारलौकिक जीवन याबद्दलचा गौरवपूर्ण गूढ महद्भाव अशा वृत्ती निर्माण होत असतात. याबाबत बुद्धिनिष्ठ वाचकाच्या वेगळ्या प्रतिक्रिया संभवतात असा तर्कनिष्ठ अभ्यास या ग्रंथाबाबत झालेलाच नाही असे नाही. पण आजचे युग हे विज्ञाननिष्ठेचे आहे. या लोकीचा व्यक्तींमधील मूल्याधिष्ठित आनंददायक जीवन व्यवहार विज्ञाननिष्ठेला अभिप्रेत आहे. या दृष्टीने या अभिजात श्रेष्ठ ग्रंथाची आणि त्यातील जीवन भाष्याची इहवाद सापेक्ष मांडणी करता येईल का हा प्रश्न समोर ठेवून उत्तर शोधण्याचा प्रयत्न या निबंधात केलेला आहे. या प्रयत्नातील मांडणी सूत्ररूपात अशी: आपल्या अवतीभोवतीचे दगडधोंड्यांचे, वृक्षवल्लरींचे, पशुपक्ष्यांचे, माणसांचे विश्व हेच इहलोकीचे ब्रह्म अशी आत्मजाणीव होणे हे आत्मज्ञान, हेच खरे ज्ञान, हाच खरा ज्ञानयोग. या विश्वातील नद्या, नाले, गिरीशिखरे, वृक्षवल्ली, सोयरी, वनचरे, सुस्वर निर्भर पक्षी, प्राणी एकच रक्त अवघ्या धमन्यांतून वाहते आहे ती सारी आपलीच माणसे. या सर्वांबद्दलचा आत्यंतिक मैत्र, जिव्हाळा, करुणा, प्रीती असे आत्मौपम्य हीच खरी भक्ती, हाच भक्तियोग. या अवतीभोवतीच्या वृक्षवल्लरींसाठी, प्राणीमात्रांसाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, या विश्वघरातील अखिल मानव जातीसाठी निस्वार्थ भूमिकेतून समर्पित वृत्तीने कर्म करणे हाच निष्काम कर्मयोग. त्यासाठी आपल्या अहंकेंद्रित पाशवी वासनांचे दमन आणि उदात्तीकरण, त्यासाठी करावयाचा मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचा इंद्रिय निग्रह आणि तसे इंद्रिय दमन हाच हठयोग, कुंडलिनी योग, संन्यास योग. या सर्वांतून मिळणारा मनोमनीच्या रक्तबिंदूंना पुलकित करणारा शांत आनंद हाच ब्रह्मानंद अशी उदात्त, शांत, आनंददायिनी जीवन यात्रा जगणे हाच ऐश्वर्ययोग, हाच इहलोकीचा मोक्ष. वरील इहवादी मांडणीत ज्ञानेश्वरीमधील मानवी सांस्कृतिक मनोवृत्ती घडविणारा, नीतीवर अधिष्ठित असा मूल्यविचार आणि समर्पक क्रियाशील कर्म करणारे 4 आचार मार्गही येऊन जातात आणि असा इहवादी अन्वयार्थ स्वीकारल्यामुळे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात बोलावे म्हटले
तर एका महाकवीच्या महाकाव्याचा आस्वाद अधिक स्वच्छ मनोवृत्तीने घेता येतो अशी भूमिका या प्रयत्नात आहे. ज्ञानेश्वरीतील जीवन भाष्याचा असा हा इहवादी अन्वयार्थ जडवादी भौतिक दर्शनाच्या आधाराने लावता येतो. आदी ऊर्जेतून गती परिवर्तनाने विश्वरचना झाली ही सामान्यपणे आजच्या भौतिक वैज्ञानिकांची भूमिका, तिच्या आधारे विश्वाबद्दलची जडवादी दार्शनिक भूमिका अशी मांडता येईल. जड वास्तवता हीच विश्वाची प्राथमिक अवस्था, त्यामुळे कुठले चैतन्य ब्रह्म इत्यादी अस्तित्वात नसते. गती परिवर्तन बदल हाच तिचा मूलभूत गुण. हा गती देणारा किंवा गती देण्याची इच्छा असणारा अन्य कुणीही नसतो. रचना, आकार, योजना, व्यवस्था, नियमबद्धता हा वस्तूचा त्या जड वास्तविकतेचा स्वभाव. जडाच्या एका विशिष्ट अवस्थेत त्याचे चैतन्यातही परिवर्तन होते, अशी ही चराचर विश्वनिर्मितीची जडवादी भूमिका आहे. या भूमिकेत या विश्वाबाहेरचे अन्य शक्ती, इच्छा, प्रेरणा इत्यादींचे अस्तित्व नाकारलेले असते आणि मूळ जड वास्तवता आणि जड परिवर्तित चैतन्य असे जे एकूण चराचर विश्व तेच एकमेव अंतिम सत्य. दार्शनिक परिभाषेत विश्व हेच ब्रह्म असा दृष्टिकोन आहे. अशा या जडवादी मर्मदृष्टीचा स्वीकार करून ज्ञानेश्वरीचा उपनिर्दिष्ट इहवादी अन्वयार्थ लावता येईल का? ज्ञानेश्वरी संहितेत अशा इहवादी अन्वयार्थाला आधार मिळतो का? इहवादी मर्मदृष्टी आणि इहवादी अन्वयार्थ यांना पोषक अशी समांतर साम्यस्थळे ज्ञानेश्वरी संहितेत सापडतात का, असे प्रश्न अपरिहार्यपणे उपस्थित होतात. या संदर्भात उपनिषदे, गीता, शांकर भाष्य, ज्ञानेश्वरी या सर्वांमधील जीवन भाष्याबद्दलचे एक अवतरण प्रारंभीच देणे प्रस्तुत ठरते. वासुदेव शास्त्री अभ्यंकर आणि चांदोरकर यांनी शांकर ब्रह्मसूत्र भाष्य या ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले आहे. या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रस्तावनाकारांचे वासुदेव शास्त्री यांचे सुपुत्र काशीनाथ व अभ्यंकर यांची ही प्रस्तावना खालील अवतरण येथे उद्घृत करणे विषयाला धरून होईल. विश्वाच्या अणुरेणूंमध्ये भरून असलेली जी शक्ती तीच उपनिषदामध्ये प्रतिपादन केलेला आत्मा होय असे मानले तर भौतिकशास्त्रातील सिद्धांत हे उपनिषद प्रतिपादित सिद्धांताशी जुळते आहे असे म्हणण्यास हरकत दिसत नाही. आदी ऊर्जा आणि आत्मा यांच्या एकतेबद्दलचे हे अवतरण दोहोंच्या भूमिकेत जड आणि चैतन्य असा मूलभूत फरक असूनही अधोरेखित करून आपल्या निर्देशित विषयाकडे ज्ञानेश्वरी संहितेच्या आधारे आता वळावयाचे आहे. ज्ञानेश्वरीच्या संहितेत ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, हठयोग, संन्यासयोग यापैकी कोणत्या योगाला अधिक महत्त्व दिले आहे की या सर्वांचाच तीमध्ये समन्वय आहे याबद्दल मतमतांतरे आढळतात. तसेच ब्रह्म व विश्व यांच्या संबंधाबाबतची या संहितेची निश्चित भूमिका काय आहे की याबाबतही समन्वयाची भूमिका आहे. प्राध्यापक गंबा सरदार यांनी ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या मतप्रणालीचा ग्राह्यांश आहे, तीमध्ये साचेबंध तत्त्वज्ञान नाही असे मत मांडले आहे. हे मत या निबंधातील प्रतिपाठनाला चालना देणारे आहे. याबाबत प्रारंभालाच एक माफक विधान जरूर करता येते की गीता तत्त्वज्ञानापेक्षा, शांकर भाष्यापेक्षा आणि तत्सम पूर्वसुरीपेक्षा पूर्णपणे नवीन नसले तरी काही वेगळे आणि उल्लेखनीय असे दार्शनिक चिंतन ज्ञानेश्वरीच्या संहितेत निश्चितच आढळून येते, जे इहवादाच्या जडवादाच्याही सीमेच्या जवळ आसपास फिरकताना दिसते. ते भौतिक आकारित विश्वालाच, त्यातील चेतन अचेतन अणुरेणूंनाच महत्त्वपूर्ण स्थान देत राहते. दगडधोंड्यांचे, वृक्षवल्लरींचे, पशुपक्ष्यांचे, माणसांचे विश्व म्हणजे ब्रह्म हे समीकरण ज्ञानेश्वरीची संहिता स्पष्टपणे मांडित नसली तरी असे हे विश्व हेही ब्रह्मच, व्यक्तू ही मी असे समीकरण ती जरूर स्वीकारत असते.
म्हणजे ज्ञानेश्वरीची संहिता ही फार मोठी महत्त्वपूर्ण भूमिका पारंपरिक तत्त्वज्ञान क्षेत्रात बजावते आहे असे लक्षात येऊ लागते. 8व्या-9व्या शतकापासून पुढे सुमारे 1000 वर्षापर्यंत भारतीय मनावर आपली दृढमूल दार्शनिक संस्कार मुद्रा कोरणाऱ्या आद्य शंकराचार्य ज्याला निमित्त झाले त्या जगन्मिथ्यावादाला, मायावादाला ज्ञानेश्वरीची संहिता ही वेगळी वाट फोडते. शंकराचार्य हे ब्रह्मभिन्न अशा जगतरूप, विश्वरूप या दुसऱ्या पदार्थाला, या जगताला, या विश्वाला तार्किक दृष्टीने मिथ्या, गौण, दुय्यम, विवर्त, अध्यास मानतात. पण काश्मीरी शैव संप्रदायाची दार्शनिक गुरुशिष्य परंपरा स्वीकारलेली ज्ञानेश्वरीची संहिता मात्र परब्रह्माच्या आदितत्वाच्या आविष्कारित विश्वरूपालाच वंदनीय मानते आणि त्याच्याकडेच पसायदान मागते. प्रारंभीचे वंदन त्यालाच आणि अखेरचे मागणे त्याच्याकडेच. निर्गुण, विश्वोत्तीर्ण, अवर्णनीय, एकोहम अशा ब्रह्मापेक्षा सगुण, विश्वात्मक, शब्दप्रतिपाद्य बहुस्या अशा भौतिक आकारित विश्वालाच ज्ञानेश्वरीची संहिता अधिक महत्त्व देताना दिसते. अशा आशयाचे खुपेकर शास्त्री यांचे प्रतिपादन येथे महत्त्वपूर्ण ठरते. याबाबतची ज्ञानेश्वरीच्या संहितेतील जागोजाग विखुरलेली साक्ष शोधण्यापूर्वी याबाबत ज्ञानेश्वरीच्या संहितेच्या दार्शनिक गुरु शिष्य परंपरेचा मागोवा घेणे मूलगामी ठरेल. ज्ञानेश्वरीच्या संहितेची दार्शनिक परंपरा अशी. ज्ञानेश्वरीची संहिता ही काश्मीरी शैव म्हणजेच नाथ संप्रदायाचे गुरु शिष्य परंपरा मानते आहे. अध्याय 18 ओवी क्रमांक 1751 ते 1763 मध्ये तिने आपल्या गुरु शिष्य परंपरेचे ऋण कृतज्ञता भावनेने मोठे आवर्जून मानले आहे. ते शांभव अद्वयानंद वैभव तेने कळी कळीत भूता आला देखोनी निरुता तो हा घेऊन आघवा कळी गिळीता जीवा मग आर्ताचे न ओम रसे गीतार्थ ग्रथन भिसे वरिखला शांत रसे तो हा ग्रंथ. वरील संदर्भ ओव्यांतील या पदाशांतून या शांतर सवर्षित ग्रंथामागील कळीकळीत भूतांची मुक्ती या भौतिक विश्वातील आर्तासाठी औरस ही भूमिका, ओमरस ही भूमिका स्पष्ट करताना ते अद्वयानंद शांभव दर्शन ते नाथपंथीय गुरुशिष्य परंपरा प्राप्त साधन या संहितेने स्पष्टपणे नोंदवले आहे, मानले आहे, स्वीकारले आहे. विषयाच्या अनुरोधाने या शांभव दर्शनातील संबंधित पूरक भाग येथे सारांश रूपाने निर्देशने आवश्यक ठरेल. परमात्मा हा सवित स्वरूप असल्याने तो नित्य स्फुद्रूपच असतो. सामान्य आणि विशेष अशी त्याची 2 प्रकरणांची स्फुरणे असतात. म्हणजेच परमात्म्याची विश्वोत्मक आणि विश्वोत्तीर्ण अशी 2 रूपे असतात. विश्वात्मक रूप धारण करणारा परमात्मा विश्वातील सर्व पदार्थांना व्यापून राहतो. जगत हे क्रियाशील अतएव विविधतेने विनटलेले हे विश्व त्या परमशिवाचे शुद्ध स्फुरणच आहे. जगत हे परमात्म्याच्या उदरामध्ये अव्यक्त स्थितीत भरून राहिलेले असतेच. तेच परमात्मा आपल्या शक्तींनी युक्त होऊन व्यक्तावस्थेला आणतो. परमात्म्याशी अभेद रूपाने असणाऱ्या या शक्तीचा आविर्भाव 5 प्रकारांनी होतो. चित, आनंद, इच्छा, ज्ञान, क्रिया. चित हा प्रकाश रूप असून परमात्मा स्वतः प्रकाशित होतो. आनंद शक्तीने परमात्मा आनंद रूप होतो व आनंदाचा अनुभव घेतो. इच्छेने तो युक्त असतो. तो ज्ञान संपन्न असतो. सर्व आकार धारण करण्याची योग्यता म्हणजे क्रियाशक्ती तीही त्याच्याजवळ असते. बीजात वटवृक्ष तसे परमात्म्यात चराचर विश्व असते. जगत हे स्वतःच्या शरीरात अव्यक्त रूपात असलेले व्यक्त रूपात परमेश्वराने प्रकट केले. म्हणजे ते काही नवीन निर्माण केल्यासारखे होत नाही.
प्रकाशरूप परमात्म्याच्या प्रकाशामध्ये कोणत्याही तऱ्हेने बदल न होता त्या प्रकाशाच्या सहाय्याने अखिल विश्वाचे प्रकाशन होत असते. आदितत्वभूत व्यापक व अखंड असा परमात्म्याचा प्रकाश हा सामान्य रूपातून जगत रूपाने परिच्छिन्न होऊन प्रकाशमय विशेष रूप धारण करतो. असे हे ज्ञानेश्वरीच्या संहितेच्या गुरुशिष्य परंपरेतील शांभव दर्शन सारांश रूपाने पाहिले म्हणजे ते मुळामध्ये चैतन्यवादातील ब्रह्माला महत्त्व देत असले तरी ते जडवादी भूमिकेतील आकारित विश्वाला ब्रह्मा एवढेच दुसरे सत्य म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून देते हे लक्षात येते. शांभव दर्शनकारांच्या परमात्म्यामधून निर्माण होणारे विश्व आणि जडवाद्यांच्या आदी ऊर्जेतून निर्माण होणारे विश्व हे एकच आहे आणि दोघांच्याही दृष्टीने ते सत्यच असते ही गोष्ट येथे महत्त्वाची. इकडे हा पहिला भाग संपवतो. धन्यवाद.